सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर. वैभवी देशमुखनं सुळेंसमोर मांडली कैफियत. खासदार सुप्रिया सुळेंनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांचीही उपस्थिती. आरोपी कृष्णा आंधळेला कधी अटक करणार? मस्साजोगमधून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. कृष्णा आंधळेसह सर्व आरोपी सीडीआर मिळालेच पाहिजेत, सुळेंची मागणी. कृष्णा आंधळे हा कसा सापडत नाही? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. तर आंधळेसह हत्या झाली त्यावेळी जे डीवायएसपी होते त्यांचाही सीडीआर काढा, आव्हाडांची मागणी. अन्नत्याग आंदोलन करू नका, आता ही लढाई महिलांनी हाती घ्यावी. सुप्रिया सुळेंचं मस्साजोगच्या ग्रामस्थांना आवाहन. न्याय मिळाल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाही, सुळेंचं आश्वासन. सुप्रिया सुळेंची भेट ही सांत्वनपर भेट. खासदार बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. आंदोलन करणं हा लोकशाहीचा मार्ग, सोनवणेंची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडच्या मागे असलेली शक्ती ही धनंजय मुंडेंचीच, तेव्हा धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली मागणी. मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आवाज कोणीही ऐकणार नाही. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे. संजय राऊतांकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. सुप्रिया सुळेंनी परळीमध्ये जात महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची घेतली भेट. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांचीही उपस्थिती. महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास एसआयटी किंवा सीआयडीकडे द्यावा. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची खासदार सुप्रिया सुळेंकडे मागणी. परळीतील महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी उपोषण करणार. पतीला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं विधान. मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून 2 दिवसांच्या धाराशिव दौऱ्यावर. कळंबमध्ये जरांगे करणार मुक्काम, तर शिवजयंतीच्या कार्यक्रमांनाही लावणार उपस्थिती. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा. भाजप शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती. ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षा कमी. शिवसेना आमदार आणि नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केल्यानं नेत्यांमध्ये नाराजी. सर्व आमदारांच्या मागे पुढे असणाऱ्या पोलिसांच्या गाड्या काढल्या. सुरक्षा कमी केल्यानं शिवसेना आमदारांमध्ये संताप. ज्यांना गरज असेल अशांना पुन्हा पोलीस संरक्षण मिळेल. आमदारांच्या सुरक्षेतील कपातीवर शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. मंत्रिमंडळ बैठकीला धनंजय मुंडेंची अनुपस्थिती. प्रकृती ठीक नसल्यानं धनंजय मुंडे अनुपस्थित राहिल्याची माहिती. राज्यातील डान्सबारमधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घातले जाण्याची शक्यता. डान्सबारमध्ये नोटांची उधळणही करता येणार नाही. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाली चर्चा. कोणाला किती सुरक्षा द्यावी याचा निर्णय गृह विभाग घेतो आणि तो निर्णय योग्यच असतो. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. तर यामध्ये नाराजीचा प्रश्नच येत नाही, जयस्वाल यांची माहिती. पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुःखी आहोत, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. तर सुरक्षा कपात ही सर्वांचीच केली आहे, त्यामध्ये विशेष काही नाही, गोगावले यांची माहिती. मी सुरक्षेच्या गराड्यात जन्मलो नाही आणि सुरक्षेमध्ये राहणारा देखील नाही. नांदेडचे आमदार प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया. तसंच राज्य सरकारनं गरज होती तेव्हा सुरक्षा दिली आणि आता ती काढूनही घेतली, चिखलीकरांचं वक्तव्य. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासंदर्भात शिवाजी पार्कवरती पुन्हा एकदा बॅनरबाजी. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, मराठी माणसाच्या हितासाठी दोघांनी एकत्र यायला हवं, अशा आशयाचे बॅनर्स. हे वेड्यांचं सरकार आहे, मंत्रालयामध्ये येड्यांची जत्रा आहे, संजय राऊतांची टीका. तर गृह खात्यामध्ये पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत, संजय राऊतांचा गंभीर आरोप. एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जाण्याची भाषा करतील, शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया. तर ठाकरे गटाला लागलेल्या गळतीवरून शहाजीबापूंची टोलेबाजी. काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारला पदभार. मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये पार पडला सपकाळांचा पदग्रहण सोहळा.
पंचतारांकित संस्कृती मोडीत काढत काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांचा मुक्काम गिरगावच्या सर्वोदय आश्रमामध्ये जमिनीवरचा कार्यकर्ता असल्यानं आश्रमामध्ये मुक्काम केल्याची हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. काटोलमधून काकागिरी संपवली, सावनेरमधून दादागिरी संपवली. आजपासून महाराष्ट्रातील नानागिरी संपली. भाजपचे आमदार आशिष देशमुखांची अनिल देशमुख आणि सुनील केदारांसह नाना पटोलेंवर टीका. रणवीर अलाहाबादी या प्रकरणात सुप्रीम कोर्ट संतप्त. यांच्या डोक्यातच घाण आहे. सुप्रीम कोर्टानं इंडियाज गॉट टॅलेंटच्या कंटेंटवर व्यक्त केला संताप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.